अध्यक्ष अशोकजी भोयर, त्याचप्रमाणे आजचे बर्थडे बॉय माननीय श्री गुरुनोलीजी, तसेच आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष श्री आकरे गुरुजी आणि समोर बसले माझे सर्व मित्रगण आणि माझी आई. मित्र, जसं कदम गुरुजीनं सांगितलं की लहानपणच्या माझ्याबद्दल होतो मी खोडकर, पण माझ्या लहानपणीच माझे बाबा स्वर्गवासी झाले. त्यानंतर माझं शिक्षण दुरावल्या गेलं. शिक्षण याच्यासाठी दुरावल्या गेलं कारण की आम्ही 5 बहीण भाऊ आणि कुणाचा सहारा नाही, मी एकटा. आणि त्या काळामध्ये घर चालवणं हे खूप म्हणजे मुश्किल काम होतं. त्यातल्या त्यात सर्व बहीण भाऊ आमचे लहान होते, कुणाला काही समजायचं नाही. फक्त एक मी थोडासा एक म्हणजे समजदार होतो, म्हणजे कुठल्याही कामामध्ये म्हणजे जात होतो. माती गोट्याच्या कामामध्ये मी केलेलं आहे, पेपर विकलेला आहे, ते लाडीला पेव ते विकलेलं आहे मी. म्हणजे असं कोणतंच काम नाही की ते मी केलं नाही आहे, कारण की घर चालवणं गरजेचं होतं. त्यामुळे माझी शाळा हे थोडंसं म्हणजे बाजू झाली आहे. काही दिवसानंतर माझ्या आईला माझ्या वडिलांची नोकरी मिळाली. तिने माऊलीनं आम्हाला खूप सांभाळ केला, आमच्या सर्व भावाच्या बहिणीच्या, आणि आजी ते करत आहे. कारण की आई म्हटलं म्हणजे एक आमच्या जीवाचं म्हणजे कलेजा चालते. तिने विचारलं मला, आमच्या सर्वांना लहानापासून मोठं केलं, आमचा सांभाळ केला, आणि आजी ते सांभाळत आहे. काय कमी जास्त झालं बरोबर धावून येते, काय झालं काय नाही सर्व विचारत असते. म्हणून माझी शाळा पण दुरावली. 8वा वर्ग पास हो. पण आता समोर परिस्थिती एवढी बिकट असताना काय करायचं. खूप कामं केले, खूप कष्ट केले, गायनामध्ये प्रावीण्य होतो त्यावेळेस. म्हणजे असं हे नव्हतं की काय म्हणतो आपण त्याला, नाही नाही मानधन नाही हो. तर शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये मी बांबू डान्स वगैरे शिकवायचा. शाळेमध्ये कार्यक्रम करायचो मी, त्या शरद मोठ्याला सोबत ठेवून, आणि मोठ्या मोठ्या रंगमंचावर मी कार्यक्रम केलेले आहे. आणि जसं आपण लहानपणी शाळेमध्ये शिकतो, 4 आणे 5 पैसे घेऊन जात होतो आपण आपल्या काळामध्ये, माहिती आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम होत होते. तर सर्वांना मास्तर म्हणत होते की आपल्या इथं कार्यक्रम आहे, मला तुम्हाला 4 आणे घेऊन यायचे आहे. या अशा परिस्थितीमध्ये पण आम्ही त्या शाळेमध्ये प्रोग्राम केलेला आहे. नवीन नवीन TV आली होती त्यावेळेस आम्ही दूरदर्शनवर पण कार्यक्रम केलेले आहे. मुंबईपर्यंत कार्यक्रमाला गेलो, पण लग्न माझे साथ नव्हते दिलेलं बरोबर. लग्न मला गडबड